नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, 8व्या वेतन आयोगानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठी भेट भेटलेली आहे। त्याबद्दल एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे 8व्या वेतन आयोगानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठी भेट नोटिफिकेशनही झाली जाईल। मित्रांनो, काय आहे या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही महत्त्वाची माहिती सुटणार नाही। मित्रांनो, नवीन वर्षात कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे। आधी 8व्या वेतन आयोगाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली, त्यानंतर 7व्या वेतन आयोगाअंतर्गत वेतनावरील महागाई भत्त्यात बंपर वाढ झाल्याची आणखी एक चांगली बातमी समोर आली आहे। मित्रांनो, याबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे। सरकारने कर्मचाऱ्यांना दिलेल्या नवीन भेटवस्तूचा किती फायदा होणार याबद्दल आपण जाणून घेऊया। कर्मचाऱ्यांना अधिक सुविधा मिळतील। मित्रांनो, रजा प्रवास सवलत म्हणजे LTC संबंधित सरकारने केलेल्या कामाचा थेट फायदा सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे। सरकारचे उद्दिष्ट आहे की जेव्हा कर्मचारी त्यांच्या सुट्ट्यामध्ये घरी जातात किंवा कुठेतरी जातात तेव्हा ते अधिक सोयीस्करपणे प्रवास करू शकतात आणि लवकर त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचू शकतात। यासाठी LTC मध्ये अनेक नवीन गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे। या सुपरफास्ट गाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध असेल। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी LTC मध्ये नवीन गाड्यांचा समावेश केला आहे। यापूर्वी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार राजधानी, शताब्दी आणि दुरांतो या गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी रजा प्रवास भत्ता मिळत असे। आता सरकारच्या नव्या अधिसूचनेनुसार कर्मचाऱ्यांनाही प्रीमियम ट्रेनचा वापर करता येणार आहे। आता कर्मचारीही रजेच्या सवलतीत तेजस, वंदे भारत आणि हमसफर एक्सप्रेसचा वापर करू शकतील। योजनाबाबत नियम ठरविण्यात आले। मित्रांनो, 7व्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या श्रेणी आणि पगारानुसार रजेच्या प्रवासासाठी तिकीट भाड्याची प्रतिपूर्ती दिली जाते। नवीन सुपरफास्ट गाड्या समाविष्ट करण्याचा निर्णय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने अनेक सरकारी कार्यालय आणि कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरून घेतला आहे। याबाबत DOPTने खर्च विभागासोबत पण चर्चा केलेली आहे। या संदर्भात नवीन नियमही ठरवण्यात आले आहेत। योजनेच्या लाभासाठी ही अट आहे। मित्रांनो, LTC योजनेत राजधानी एक्सप्रेस, शताब्दी आणि दुरांतो यासारख्या प्रीमियम ट्रेन्स आधीपासूनच होत्या। तेजस आणि वंदे भारत ही योजना मोदी सरकारने काही वर्षापूर्वी सुरू केली आहे। या गाड्यांमधील कर्मचाऱ्यांना LTC योजनेचा लाभ मिळाला नाही। LTC योजनेतील कर्मचाऱ्यांची ही अट आहे। या अटीनुसार कर्मचारी 4 वर्ष कालावधीत दोनदा सरकारकडून त्यांच्या घरी किंवा देशात कुठेही तिकीट भाड्याची प्रतिपूर्ती घेऊ शकतो। 2 वर्षातून एकदा वापरता येते। मित्रांनो, LTC योजनेनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून 2 पर्याय दिले जातात। प्रथम, 4 वर्षात दोनदा तुमच्या घरी जाण्यासाठी तिकिटाची किंमत परतफेड करा। ते प्रत्येकी 2 वर्षाच्या कालावधीत विभागले गेले आहे। त्याचवेळी जर कर्मचाऱ्याला पहिल्या 2 वर्षात घरी जायचे असेल आणि दुसऱ्या 2 वर्षात कुटुंबासह सुट्टीवर जायचे असेल तर त्याला त्याच्या तिकीट भाड्याची परतफेडही मिळू शकते। स्तरानुसार सुविधा उपलब्ध आहेत। मित्रांनो, कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्तरानुसार LTC योजनेचा लाभ मिळतो। 12 आणि त्यावरील स्तरावरील सरकारी कर्मचारी वरील गाड्यांमध्ये एक्झिक्युटिव्ह चेअर कारमध्ये प्रवास करू शकतात। यामध्ये लांब पल्ल्याचाही समावेश आहे। तर स्तर 6 ते 11 पर्यंतचे सरकारी कर्मचारी AC 2 टियरमध्ये प्रवासाचा आनंद घेऊ शकतात। तर लेव्हल 5 आणि खालच्या स्तरावरील कर्मचारी AC 3 मध्ये प्रवासाचा आनंद घेऊ शकतात। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।